हरिओम. आज शुक्रवार 28 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती. ऐकूया. प्रत्येक मनुष्याला मी आणि माझं अशा भाषेत बोलत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतीत काही कर्तव्य असतात. माझे या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात मीचं कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचं कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचं असतं. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र, नीती यांना धरून संबंधित व्यक्तीशी करण्याचा, आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे आपण त्याच्या बाबतीत आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडतो. कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणं असं आहे. आणि म्हणून मनुष्याने मी आणि देह या दोहोंच्या बाबतीतही कर्तव्य समान चालीने करीत राहिली पाहिजे. मीच कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असं म्हणून नाही चालणार. याचं कारण असं की समजा एखादा मनुष्य नोकरी करतोय, तो ती नोकरी कशा करता करतो याचा विचार केला तर असं दिसतं की ती नोकरी करायला दुसरं कोणी नव्हतं म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्याच्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करत असतो. समजा त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसं मीचं कर्तव्य म्हणजे भगवंताचं अनुसंधान केलं, पण देहाचं कर्तव्य म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तींशी असलेली कर्तव्य न केली तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखं होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने या भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवली पाहिजे आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास, तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावं. म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावं. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समयवर येतो की नाही, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण आपले काहीही केलं तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजवणारा भगवंतच आहे म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजेच त्याच्या स्मरणात जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणं याचं नाव कर्तव्य. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.